प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांस सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, स्वतंत्र हा शब्द आपल्याला काही नवीन नाही. बाल्यावस्थातून आणि लहानपणाच्या वयातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला आपल्यावर कोणतेच बंधन नसावे असे वाटत असते. आपल्याला पूर्णपणे मोकळीक असावी ही इच्छा सर्वांचीच असते. आणि म्हणूनच दररोज शाळा सुटल्याची घंटा झाल्यावर शाळेच्या वर्ग शिक्षकांच्या बंधनातून सुटल्याचा आनंद व्यक्त करताना हेच लहान लहान विद्यार्थी जोराने ओरडून गलबला करून आनंद व्यक्त करतात. कोणालाही बंधन आवडत नाही, पण फार थोड्या लोकांना याची जाणीव असते की आपण कोणत्या तरी बंधनात आहोत आणि या बंधनातून बाहेर पडणे कठीण आहे. हे बंधन कसले आहे? काय या बंधनात आपल्यापैकी कोणी अडकले आहे काय? या बंधनातून कसे सुटणार असे अनेक प्रश्न कदाचित आपल्या मनात असतील. आजच्या अध्ययनात आपण पाहाल की येशू म्हणत आहे, तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. सत्य समजण्याची आवश्यकता आहे, हे आम्हाला बंधमुक्त करते. पण आजच्या जगात लोकांना शोध करायला नको असतो. वेळ घालवायला ते तयार नसतात. जसे 2 मिनिट्स नूडल्स, तसे त्यांना सर्व गोष्टी चुटकीसरशी व्हाव्यात असे वाटत असते. पण आत्मिक गोष्टी अशा कधीच नसतात. आमचा विश्वास असा असायला हवा की आम्ही आमचा तारणारा येशू याच्या विश्वासामध्ये निरंतर राहावे. मग सत्य काय आहे? या सत्याची आणि आपली ओळख झाली आहे काय? हे बंधन कसले आहे ज्यातून आम्हाला मुक्त केले जाते? प्रियानो, खरं तर येथील घटनेमध्ये यहुद्यांशी झालेला येशूचा वाद आम्ही अभ्यासणार आहोत आणि त्यातून काही सत्य जी विश्वासणाऱ्यांच्या जीवनासाठी समजून घेणे आवश्यक आहेत ती आपण पाहणार आहोत. सर्वात शेवटी आम्ही अध्याय 8 संपवून 9व्या अध्यायाचा परिचय करून घेणार आहोत. तर मग चला प्रियानो, आपण आजच्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही योहानकृत शुभवर्तमान 8व्या अध्यायाच्या 31 पासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत आणि त्यानंतर थोडक्यामध्ये 9व्या अध्यायाचा परिचय आम्ही करून घेणार आहोत. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा. योहानकृत शुभवर्तमान 8वा अध्याय. आम्ही पाहिलं होतं की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त ह्या लोकांना वारंवार सांगत आहे की मी पित्याकडून आलो आहे आणि मी पित्याचे कार्य करीत आहे. पित्याला जे काही पसंत आहे, त्याला जे काही आवडते आहे तेच मी करीत आहे. 28व्या वचनात तो म्हणतो की मला पित्याने शिकविल्याप्रमाणे मी ह्या गोष्टी बोलतो. प्रत्येक गोष्ट सुद्धा तो स्वतःच्या मनाप्रमाणे नाही, परंतु ज्या प्रकारे पित्याने त्याला शिकवले होते त्या प्रकारे बोलत होता. 29व्या वचनात त्याने म्हटले की ज्याने मला पाठविले तो माझ्याबरोबर आहे. त्याने मला एकटे सोडिले नाही, कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करीतो. आणि आम्हाला दिसतं की जेव्हा तो ह्या गोष्टी बोलत होता तेव्हा अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. आता आपण 31 आणि 32 वचने वाचूया. 8वा अध्याय 31 आणि 32 वचने. ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेविला त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करील. श्रोत्यांनो, एकटा विश्वास आम्हाला वाचवतो, परंतु जो विश्वास आम्हाला वाचवतो तो एकटा राहत नाही. त्याद्वारे काही निर्माण होते. प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यानंतर जी व्यक्ती विश्वास ठेवणारी असते ती त्याच्या वचनात निरंतर राहू इच्छिते. विश्वासाचा पुरावा आहे तारणाऱ्यामध्ये निरंतर राहणे. आणि ह्यासाठीच प्रभू येशू त्यांना म्हणतो की तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. सत्य हे आहे की प्रभू येशू ही ख्रिस्त ह्या जगाचा तारणारा आहे. तो सत्य आहे. प्रथम आम्ही विश्वास ठेवून त्याच्याकडे आमचा तारणारा म्हणून येतो. त्याच्यासोबत पुढे जात असताना अनुभवांद्वारे आम्हाला कळते की आम्ही स्वतंत्र आहोत. तो आम्हाला बंधमुक्त करतो.
आम्ही पापाच्या दंडापासून स्वतंत्र होतो. नरकात जाण्याच्या भीतीने रात्रभर जागत राहण्याची आम्हाला गरज पडत नाही. तो ख्रिस्ती जीवन जगण्याकरिता आम्हाला सांगत नाही, तर त्याच्यावर विश्वास ठेवण्यास आणि त्याचे जीवन आमच्याद्वारे जगण्याकरिता तो आम्हाला सांगतो. श्रोत्यानो, जेव्हा आम्ही त्याच्याशी जडून राहतो तेव्हा आम्ही स्वतंत्र राहतो. आता पुढे 33वे वचन पहा. ते त्याला म्हणाले, आम्ही अब्रामाचे वंशज आहो व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो, तर तुम्ही बंधमुक्त व्हाल असे तुम्ही कसे म्हणता? असं म्हणून हे लोक त्यावेळेला खोटे बोलत होते. ते मिस्रमध्ये गुलामीत होते, ते बाबेलमध्ये गुलामीत होते. आणि जेव्हा ते म्हणाले की आम्ही कधीच कोणाच्या दास्यात नव्हतो, तेव्हा सुद्धा श्रोत्यानो ते रोमच्या मजबूत सत्तेखाली होते. आता 34 पासून 38 वचने पुढे सांगतात, येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करीतो तो पापाचा दास आहे. दास घरात सदा सर्वदा राहत नाही, पुत्र सदा सर्वदा राहतो. म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. तुम्ही अब्रामाचे वंशज आहात हे मला ठाऊक आहे, तरी तुम्हामध्ये माझ्या वचनाला जागा नाही. म्हणून तुम्ही मला जीवे मारावयास पाहता. मी पित्याजवळ जे पाहिले ते बोलतो, तसेच तुम्ही आपल्या पित्यापासून जे ऐकले ते करिता. ना तर श्रोत्यानो ते शरीराने नाही आत्मिक रूपाने स्वतंत्र होते. त्यांनी अब्रामाचे वंशज होण्याचा दावा केला व येशूला मारण्याची संधी ते शोधू लागले. प्रभू येशूने त्यांना म्हटले की जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. हे जे लिहिले आहे हे वर्तमान काळात लिहिले गेले आहे. जर आपण पापी जीवनामध्ये राहत आहात, पापामध्ये जीवन व्यतीत करीत आहात, तर आपण पापाचे दास आहात. आमच्यापैकी कोणी पाप केल्याशिवाय राहत असेल असे मला वाटत नाही. श्रोत्यानो, आम्ही प्रतिदिवशी पाप करतो. आमच्या विचारांमध्ये, कृतीमध्ये, आमच्या वागण्यामध्ये आम्ही पाप करतो. परंतु देवाची लेकरे पित्याजवळ रोज येऊन क्षमा मागू शकतात. सैतानाची लेकरे असे कधीच करणार नाहीत. हा विचार रोमकरासपत्र 6 अध्याय आणि 16 वचनामध्ये मांडण्यात आलेला आहे. वाचूया श्रोत्यानो, रोमकरासपत्र 6 अध्याय आणि 16 वचन. ह्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, आज्ञापालनाकरिता ज्याला तुम्ही स्वतःस गुलाम असे समर्पण करिता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात. ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम, किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहात. हे तुम्हाला ठाऊक नाही काय? येशू आता फार हुशारीने काम घेत आहे. नोकर जेव्हा घरामध्ये काम करण्याकरिता येतो तेव्हा तो दिवसभर काम करून संध्याकाळी आपल्या घरी परत जातो. परंतु जेव्हा पुत्र आपल्या घरात येतो तेव्हा तो बसतो, आराम करतो, गप्पा गोष्टी करतो, कारण तो पुत्र असतो. प्रभू ह्या पुढाऱ्यांना सांगत आहे की ते खरोखर देवाची लेकरे नाहीत. ते मंदिरात होते, पण ते तेथे अधिक काळ राहणार नव्हते. इसवी सन 70 मध्ये टायटस आला आणि त्याने सगळ्यांना आपल्या सोबत नेले आणि गुलाम म्हणून विकले. श्रोत्यानो, पुत्र आम्हाला स्वतंत्र करतो. तो आम्हाला पापापासून स्वतंत्र करतो. आम्हाला पापाचे दास राहण्याची आणि तशा प्रकारे जगण्याची गरज नाही. अनेक ख्रिस्ती लोक अपयश आणि हार साधारण ख्रिस्ती जीवन म्हणून स्वीकारतात. परमेश्वर आम्ही तशा प्रकारे अपयशी हारलेले जीवन जगावे अशी अपेक्षा आमच्याकडून ठेवीत नाही, तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात त्याच्याकरिता आम्ही जगावे ही अपेक्षा तो आमच्याकडून ठेवतो. आता 39 ते 44 वचने पहा काय सांगतात. त्यांनी त्याला उत्तर दिले, आमचा पिता अब्राहम आहे. येशू त्यांना म्हणाला, तुम्ही अब्राहमाची मुले आहात तर अब्राहमाची कृत्ये करा. परंतु ज्याने देवापासून ऐकलेले सत्य तुम्हाला सांगितले त्या मनुष्याला म्हणजे मला तुम्ही आता जीवे मारावयास पाहता. अब्राहमाने असे केले नाही. तुम्ही आपल्या पित्याची कृत्ये करिता. ते त्याला म्हणाले, आमचा जन्म व्यभिचारापासून झाला नाही. आम्हास एकच पिता म्हणजे देव आहे. येशूने त्यांना म्हटले, देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती, कारण मी देवापासून निघालो व आलो आहे. मी आपणहून आलो नाही, तर त्यानेच मला पाठविले. तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? ह्याचे कारण हेच की तुमच्याने माझे वचन ऐकवत नाही. तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात
आणि तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे कराव्यास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. श्रोत्यानो, एक जुनी म्हण आहे, जसा पिता तसा पुत्र. जरी हे लोक हा दावा करीत होते की ते अब्रामाची संतान आहेत, तरी ते अब्रामाच्या संतानाप्रमाणे वागत नव्हते. प्रभू येशू त्यांना सांगतो की ते जर खरोखर अब्रामाची संतान आहेत, तर त्यांनी अब्रामाप्रमाणे वागणूक ठेवायला हवी. त्याऐवजी ते प्रभू येशूला मारू इच्छित होते. म्हणून अब्रामाच्या संतानासारखे न वागता ते सैतानाच्या संतानाप्रमाणे वागत होते. सैतान खून, मनुष्यघात आणि लबाडीचा निर्माण करता आहे व ते त्याची नकल करणारे त्याची लेकरे आहेत. प्रभू येशू त्यांना म्हणतो की तुम्ही आपल्या पित्याची कृत्ये करिता. लक्षात घ्या की ते पुन्हा तोच विषय काढीत आहेत. ते म्हणतात की आमचा जन्म व्यभिचारापासून झाला नाही. श्रोत्यानो, आपण जर येशूचा कुमारीपासूनचा जन्म नाकारता, तर आपण सुद्धा ह्या लोक समुदायामध्ये सामील होता, जो येशूला अशा प्रकारे बोलत होता. तरी सुद्धा ते म्हणतात की परमेश्वर त्यांचा पिता आहे. येशू त्यांना म्हणतो की देव जर तुमचा पिता असता, तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती, कारण मी देवापासून निघालो व आलो आहे. मी आपणहून आलो नाही, तर त्यानेच मला पाठविले. परमेश्वर आमचा पिता आहे हे आम्हाला कसे समजते? हा एक प्रश्न आहे. योहान त्याच्या पहिल्या पत्राच्या 5व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये ह्याचे उत्तर आम्हाला देतो. योहानाचे पहिले पत्र 5वा अध्याय आणि पहिले वचन. येशू हा ख्रिस्त आहे असा विश्वास जो कोणी धरितो, तो देवापासून जन्मलेला आहे, आणि जो कोणी जन्मदात्यावर प्रीती करीतो, तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरही प्रीती करतो. ह्या यहुद्यांना वाटले की ते देवाची लेकरे आहेत, परंतु खरे पाहता ते सैतानाची लेकरे होते. आज सुद्धा आमची ही समजूत असते. देवाचा संपूर्ण विश्वाचा पिता होण्याचा सिद्धांत व मानवाचा संपूर्ण विश्वाचा बंधू होण्याचा सिद्धांत, ह्यामुळे आज आम्ही फार त्रासामध्ये आहोत. पवित्र शास्त्र देव संपूर्ण विश्वाचा पिता आणि मानव संपूर्ण विश्वाचा बंधू ह्याविषयीची शिकवण देत नाही. अर्थातच येशूने परमेश्वराविषयी विश्वाचा पिता म्हणून शिकवण दिली नाही, कारण तो ह्या धार्मिक पुढाऱ्यांना म्हणत होता की ते सैतानाचे आहेत. आज श्रोत्यानो, अनेक लोक देवाची लेकरे नाहीत. प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारेच आम्ही देवाचे लेकर, देवाची संतान बनू शकतो. येशूच्या ह्या शब्दांनी ह्या लोकांचा राग अधिक वाढवला. तरी सुद्धा येशूने त्याचे शब्द खरे आहेत ह्यावर भर दिला. येशू देवापासून आहे आणि जो देवाची संतान आहे तो येशू ख्रिस्ताचे अवश्य ऐकेल, असे त्याने त्यांना सांगितले. आज सुद्धा लोकांना येशूची शिकवण ऐकायला आवडत नाही. आज जेव्हा आपण सत्यासाठी उभे राहता, तेव्हा आपण वाईटाचा धिक्कार करता, जसा येशूने केला, आणि त्यामुळे निश्चितच लोकांमध्ये राग, मत्सर आणि विरोध उत्पन्न होतो. ही स्थिती ह्या ठिकाणी आम्हाला आढळते की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सत्य सांगितले, तेव्हा त्यांना त्याचा राग आला. ते त्याचा द्वेष करू लागले आणि त्याला मारण्याची संधी शोधू लागले. 45वे वचन सांगतं, पण मी तुम्हास खरे सांगतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवीत नाही. एका प्रसिद्ध राजाने म्हटले की जर आपण एखादी मोठी खोटी गोष्ट पुन्हा आणि पुन्हा लोकांना सांगाल, तर लोक त्या गोष्टीवर विश्वास ठेवू लागतात. आज जाहिराती करणाऱ्यांनी आणि इतर लोकांनी हे शिकून घेतले आहे. परंतु श्रोत्यानो, खऱ्या गोष्टीवर लोक विश्वास ठेवीत नाहीत. अफवांवर, खोट्या गोष्टींवर मात्र ते फार लवकर विश्वास ठेवतात, कारण खोट्या गोष्टी, अफवा फार आकर्षक रूपाने त्यांच्याकडे येतात. 46 ते 48 वचने पुढे सांगतात, तुमच्यापैकी कोण मला पापी ठरवितो? मी खरे सांगत असता तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवीत नाही? जो देवापासून आहे तो देवाची वचने ऐकतो. तुम्ही देवापासून नाही, म्हणून तुम्ही ऐकत नाही. हे त्याच्या ईश्वरत्वाचे एक महान तथ्य आहे. जर त्यांच्याजवळ त्याच्या विरुद्ध एक जरी पुरावा असता, तर त्यांनी त्या पुराव्याचा अवश्य उपयोग केला असता आणि त्याला पकडले असते, त्याला मारले असते. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की ते फार चिडलेले आहेत.
48 वचन पहा, ते काय म्हणतात? यहूद्यांनी त्याला उत्तर दिले, तुम्ही शोम्रोनी आहात व तुम्हाला भूत लागले आहे. हे जे आम्ही म्हणतो ते बरोबर आहे की नाही? श्रोत्यानो, त्यांनी त्याला शोम्रोनी असे म्हटले. त्याला म्हटले की तुझ्यामध्ये भूत आहे. ते त्याचा इतका तिरस्कार करतात की ते त्याला मारू पाहतात. 49 ते 51 वचने. येशूने उत्तर दिले, मला भूत लागले नाही, तर मी आपल्या पित्याचा सन्मान करीतो आणि तुम्ही माझा अपमान करीता. मी स्वतःचे गौरव करू पाहत नाही, ते पाहणारा व न्यायनिवाडा करणारा आहेच. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जर कोणी माझे वचन पाळील तर त्याला मरणाचा अनुभव कधीही होणार नाही. श्रोत्यानो, त्यांच्या मनात खुनाची भावना भरलेली आहे, परंतु त्याच्या मनात त्यांच्याविषयी फक्त प्रेम आहे. तो त्यांच्याकरिता आपला प्राण देणार होता. तो म्हणतो 51 वचनामध्ये की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जर कोणी माझे वचन पाळील तर त्याला मरणाचा अनुभव कधीही होणार नाही. तो श्रोत्यानो त्यांना अनंतकाळचे जीवन देऊ इच्छित होता, आत्मिक जीवन देऊ इच्छित होता, परंतु तरीसुद्धा ते त्याचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नव्हते. 52 ते 59 वचने. यहूदी त्याला म्हणाले, तुम्हाला भूत लागले आहे हे आता आम्हाला कळले. अब्राम मेला व संदेष्टही मेले, आणि तुम्ही म्हणता जर कोणी माझे वचन पाळील तर त्याला मरणाचा अनुभव कधीही येणार नाही. आमचा बाप अब्राम मेला, त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे आहात काय? संदेष्टही मेले, तुम्ही स्वतःला काय समजता? येशूने उत्तर दिले, मी माझे स्वतःचे गौरव केले तर ते माझे गौरव काहीच नाही. माझे गौरव करणारा माझा पिता आहे. तो आमचा देव आहे असे तुम्ही त्याच्याविषयी म्हणता, तरी तुम्ही त्याला ओळखले नाही. मी त्याला ओळखतो आणि मी त्याला ओळखीत नाही असे जर मी म्हणेन तर मी तुमच्यासारखा लबाड ठरेन. पण मी त्याला ओळखतो व त्याचे वचन पाळतो. तुमचा बाप अब्राम माझा दिवस पाहण्यासाठी उल्लसित झाला. तो त्याने पाहिला व त्याला हर्ष झाला. तेव्हा यहूदी त्याला म्हणाले, तुम्हाला अजून 50 वर्षे झाली नाहीत आणि तुम्ही अब्रामाला पाहिले आहे काय? येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, अब्रामाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे. ह्यावरून त्यांनी त्याला मारण्याकरिता दगड उचलिले, परंतु येशू मंदिरातून गुप्तपणे निघून गेला. श्रोत्यानो, काय अब्रामाने ख्रिस्ताला कधी पाहिले? जुन्या करारात परमेश्वराने त्याच्या लोकांना दर्शन दिले किंवा तो त्यांच्यासमोर प्रगट झाला. ते येशू ख्रिस्ताचे प्रगट होणे होते. योहानकृत शुभवर्तमान 1 अध्याय आणि 18 वचन सांगतं. योहानाचा 1 अध्याय आणि 18 वचन. देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला देवपित्याच्या उराशी असतो, त्यांनी त्याला प्रगट केले आहे. जरी श्रोत्यानो अब्रामाचे शरीर त्या ठिकाणी पुरण्यात आले, तरी सुद्धा अब्राम वास्तविक पाहता मृत नव्हता. तो देवाच्या उपस्थितीत होता. येशू हे स्पष्ट करतो. लूककृत शुभवर्तमान 20 अध्याय ह्यामध्ये हे स्पष्ट आहे. येशू म्हणतो की अब्रामाच्या आधी मी आहे. तो असे नाही म्हणत की मी अब्रामाच्या आधी होतो, परंतु तो म्हणतो की मी आहे. तो यहोवा आहे, मी परमेश्वर आहे असे तो म्हणतो. यहूद्यांना हे समजले व त्यांनी त्याला मारण्याकरिता दगड उचललेत. त्याच्याविषयी ह्या लोकांना निर्णय घ्यावा लागला. आज आपणाला सुद्धा निर्णय घ्यायचा आहे. तो सत्य आहे की तो लबाड आहे हे आपणाला ठरवायचे आहे. तो परमेश्वर आहे व तो तारणारा आहे हे आपण स्वीकारता, किंवा आपण तो तारणारा आहे हे नाकारता, हे आपणावर अवलंबून आहे. आज श्रोत्यानो, आपणाला त्याच्याकरिता निर्णय घ्यायचा आहे आणि हा निर्णय घेण्याची स्वतंत्रता आपणाला देण्यात आलेली आहे. कोणाच्या दबावाखाली नाही, परंतु जर पवित्र आत्म्याने आपणाशी बोलणी केलेली आहे तर आपण हा निर्णय घेऊ शकता. आता आपण 9व्या अध्यायाकडे वळत आहोत. ह्या अध्यायाचा नुसता परिचय आता आपण करून घेणार आहोत. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त मी जगाचा प्रकाश आहे ह्यावर आता आपले संभाषण देत आहे. त्याने म्हटले की मी परमेश्वर आहे, आणि जेव्हा त्याने हा दावा केला तेव्हा हे यहूदी लोक त्याला मारू पाहत होते. आणि वचन आम्हाला सांगतं, शेवटलं वचन, की प्रभू येशू मंदिरातून गुप्तपणे निघून गेला. तो त्या जमावातून कशा प्रकारे सुटकून गेला ते आम्ही सांगू शकत नाही, परंतु तो त्या ठिकाणाहून निघून गेला आणि कोणीच त्याच्यावर हात उचलू शकले नाही, कारण त्याची वेळ आली नव्हती. आता ह्या घटनेनंतर आम्हाला जे व्याख्यान त्याने ह्या ठिकाणी दिले की मी जगाचा प्रकाश आहे,
त्याच्यानंतर एका आंधळ्याला त्याने कशा प्रकारे दृष्टी दिली ते वाचायला मिळते. प्रभू येशूचे जे शत्रू होते ते आत्मिक रूपाने आंधळे होते. त्यांना अजूनही दृष्टी प्राप्त झालेली नव्हती. आणि हा जो आंधळा पुरुष होता तो सुद्धा पाहू शकत नव्हता. जेव्हा त्याच्यासमोर ह्या जगाचा प्रकाश उभा राहिला तरी सुद्धा तो त्या प्रकाशाला पाहू शकला नाही, कारण दैहिक रूपाने त्याचे डोळे बंद होते. तो आंधळा होता. परंतु श्रोत्यानो, बरेच लोक आज जगामध्ये आत्मिक रूपाने आंधळे आहेत. जरी हा प्रकाश जगामध्ये आला, ही ज्योती जगामध्ये आली, तरी ह्या लोकांनी त्याला पाहिले नाही. परंतु आम्हाला दिसतं की ह्या आंधळ्या व्यक्तीसमोर प्रभू येशू स्वतःला प्रगट करणार होता. स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकण्याआधी त्याचे डोळे व्यवस्थित व्हायला हवे होते. त्याला आरोग्य प्राप्त व्हायला हवे होते आणि तो प्रकाश त्याने स्वीकारायला हवा होता. श्रोत्यानो, जेव्हा एखादी गोष्ट देण्यात येते, एखादे बक्षीस देण्यात येते, तेव्हा ते स्वीकारणारा असायला हवा. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की ह्या आंधळ्या व्यक्तीला जो प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त देत होता तो स्वीकारायचा होता. प्रकाश देणारा त्याच्या समोर होता, परंतु तो प्रकाश स्वीकारणे त्याच्यावर अवलंबून होते. आम्ही जेव्हा एखादी वस्तू पडते तेव्हा तिचा आवाज ऐकतो, परंतु जर श्रोत्यानो आमचे कान बहिरे असले तर आम्ही तो आवाज ऐकू शकत नाही. मग तो आवाज कितीही जोरदार असो, तो आम्हाला कधीच ऐकू येणार नाही. आज आम्हाला दृष्टी प्राप्त करणे आवश्यक आहे. आमचे शारीरिक डोळे आहेत, परंतु श्रोत्यानो आम्हाला आत्मिक दृष्टी हवी आहे. अनेक लोक आहेत जे आत्मिक रूपाने आंधळ्या अवस्थेमध्ये जगत आहेत. प्रभू येशू ह्या जगामध्ये प्रकाश म्हणून आला. आज आपण आत्मिक दृष्टी प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करूया. प्रभू येशू ख्रिस्ताजवळ येऊया आणि त्याला म्हणूया की प्रभू, तू आम्हाला आत्मिक दृष्टी दे, जेणेकरून आम्ही तुझा प्रकाश पाहावा. प्रभू आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रभूची स्तुती असो. प्रियांनो, माझी खात्री आहे की आजचे अध्ययन आपणास आवडले असेल. आज आम्ही पाहिले की येशू ख्रिस्ताने आश्वासन दिले आहे की सत्य समजून घ्या. हेच सत्य तुम्हाला बंधमुक्त करणार आहे. पाप करणारा पापाचा दास आहे, म्हणून आम्ही पापाचे दास्य करणारे असू नयेत. आम्ही वाईटाचा धिक्कार करणारे असावेत. येशू ख्रिस्ताने या गोष्टी अतिशय सोप्या पद्धतीने लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. लोकांना सत्य सांगितले, पण त्या लोकांना त्याचा राग आला. देवाचा सेवक देवाचे वचन आम्ही जगावे कसे याचे मार्गदर्शन करतात, तेव्हा आम्हालाही त्या सत्याचा मार्गदर्शनाचा राग येतो का? देवाच्या गोष्टी आम्ही स्वीकारणे आवश्यक आहे. देवाची वचने स्वीकारणे आम्हाला योग्य आहे. एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला येथे समजेल. लोकांनी येशूचे म्हणणे मान्य केले नाही. त्यांना राग आला. ते त्याच्याशी वाद करीतच राहिले. येशूच्या बोलण्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. काय आमची ही वागणूक याच प्रकारची आहे? सत्य समजूनही आम्ही ते स्वीकारित नाही, अनुसरत नाही. इतकेच आम्ही कठोर झाले आहोत. पण आपण लक्षात घेऊया की आजही येशू आमच्यावर प्रीती करतो. प्रियांनो, आजही आत्मिक आंधळे अनेक लोक अशा प्रकारच्या जगामध्ये आहेत. आज आम्हाला आत्मिक दृष्टी हवी आहे. ख्रिस्त आमच्या आत्मिक जीवनामध्ये प्रकाश आणू इच्छितो. फक्त त्याला ओळखा, त्याच्या जवळ या. यावेळेस आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या एकुलता एक पुत्राच्या द्वारे, येशूच्या द्वारे तो आम्हाला खंडून विकत घेतलेला आहेस. आणि म्हणून प्रभूजी, आम्ही आमची दृष्टी तुझ्याकडे लावण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रभूजी, तो आम्हाला बंधमुक्त करणारा देव आहेस. हे आम्ही कदापि विसरू नये. आणि आमच्या जीवनाच्या वाटक्रमणामध्ये आम्ही योग्य रीतीने चालावं, ह्याच्यासाठी प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर.
आमचे अंतःकरणे, आमचे मने, आमचे विचार सर्व काही आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवतो. तुझा मार्ग हा सत्याचा मार्ग आहे, जो आम्हाला बंधमुक्त करणारा आहे आणि विशेष म्हणजे तो आम्हाला जीवन देणाराही आहे. आणि म्हणून हे जीवन मिळवण्यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. जी वचनं आम्ही वाचलेली आहेत, जे मनन आम्ही केलेलं आहे, ते आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कर. आणि प्रभूजी, तुझ्या इच्छा आमच्या जीवनामध्ये सफल होऊ दे. आणि म्हणूनच या विनंत्या मागण्या धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात करतो, म्हणून तू ऐक. आमेन. परमेश्वराची शांती तुमच्याबरोबर असो.